तर करमाळा नगरपालिकेत नगरसेवकपदी भाऊ बहीण आणि भाऊजय विजयी झाले। लता घोलप, सचिन घोलप आणि निर्मला गायकवाड भाजपकडनं विजयी झालेत। नातेवाईक आणि हे विजयी झाल्यानंतर भाऊ बहीण आणि भाऊजय यांनी एकत्रितपणे जल्लोष केलाय। तर करमाळा नगरपालिकेतली ही महत्त्वाची घडामोड, नगरसेवकपदी भाऊ विजय झाले ते आपल्या बरोबर आहे। काय सांगाल, काय प्रतिक्रिया आहे? तुम्ही एकाच कुटुंबातील तिघ जण विजयी झालाय, कसा आनंद व्यक्त करताय? आम्हाला जो भाजप पक्षाने व बागल परिवाराने जो आमच्यावर विश्वास दाखवला त्यांचं पहिल्यांदा मी आभार मानतो। व प्रभाग क्रमांक 3 म्हणजे माझे सख्खी चुलत बहीण निर्मला गायकवाड व प्रभाग 9 मधनं लता विजय घोलप व 9 मधनं मी स्वतः सचिन घोलप असे आम्ही तिघही उमेदवार विजय झालेलो आहे। व जो ज्या अज्ञात मतदारांनी सर्वांनी आमच्यासाठी प्रयत्न करून आम्हाला विजय केलं त्यांचं पहिल्यांदा मी आभार मानतो। कुठल्या पक्षातून तिघ उभा होता, काय सांगाल? भाजप पक्षातून आम्ही तिघही उभा होतो। तिघही भाजप पक्षातून उभा होतो। हे प्रभाग क्रमांक 3 मध्ये बलाढ्य शक्ती पुढे होती, धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असा विजय प्रभाग 3 मध्ये झालाय आणि प्रभाग 9 मध्ये तसाच झालाय। एक रोहित बलदोटा म्हणणाऱ्याने धनशक्तीचा इतका। तर एका घरात 3 नगरसेवक आणि त्यानंतर एक मोठी बातमी, सांगोल्यामध्ये शहाजी बापू पाटील यांनी आपला गड राखलाय। सांगोल्यात आनंद माने विजयी झालेले आहेत। महत्त्वाची घडामोड, शहाजी बापू पाटील यांनी गड राखला, आनंद माने विजयी झाले। सांगोल्यामध्ये शहाजी बापू पाटील यांनी आपला गड राखलाय, तिथे त्यांचे उमेदवार आनंदा माने हे विजयी झाल्याची मोठी बातमी सांगोल्यामध्ये। शहाजी बापूंविरोधात इथे सगळेच एकवटलेले होते, मात्र त्यांनी आपला गड राखला। तर सांगोल्यातली ही महत्त्वाची घडामोड। तर विजय वडेट्टीवार हे कार्यकर्त्यांसोबत विजयी जल्लोषात सहभागी झाल्याचं आपण पाहतोय। विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया आपण सकाळी ऐकलेली होती आणि त्यांनी असा दावा केलेला होता की नंबर 1 चा पक्ष भाजप, मात्र नंबर 2 चा पक्ष काँग्रेस असेल असा दावा त्यांनी केला होता। मात्र महाविकास आघाडीमध्ये नंबर 1 चा पक्ष काँग्रेस झालेला आहे। काँग्रेसनं 33 जागांवरती विजय मिळवलाय। तर कार्यकर्त्यांसोबत विजय जल्लोषात सहभागी झालेले काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार या ठिकाणी आपण पाहतोय। विदर्भामध्ये काँग्रेसच्या बहुतांश जागा आल्या आहेत आणि त्यामध्ये एकीकडे भाजपनं देखील मुसंडी मारली आहे। मात्र ज्या जागांवरती काँग्रेसला विजय मिळवता आलाय तिथे चंद्रपुरात विजय वडेट्टीवार यांनी जल्लोष केलाय। कार्यकर्त्यांसोबत थिरकताना विजय वडेट्टीवार दिसतायत चंद्रपुरात। तर चंद्रपूरमध्ये विजय वडेट्टीवार यांनी मोठी ताकद लावलेली। चंद्रपूर जिल्ह्यामध्ये काँग्रेसला मोठा यश आलं आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी विजय वडेट्टीवार भाऊ, मोठा यश मिळालं आहे काँग्रेसला, काय सांगा? नक्कीच हे यश सर्व कार्यकर्त्यांच्या मेहनतीचं आणि महायुती सरकारच्या एकूण धोरणांचा निषेध म्हणून मिळालेलं यश आहे। हा जिल्हा पूर्वी काँग्रेसमध्ये होता, आजही आहे आणि 11 पैकी 8 ठिकाणी काँग्रेसला विजय मिळालेला आहे आणि भारतीय जनता पक्षाला एक फक्त नगरपंचायतीमध्ये विजय मिळाला। याचा अर्थ असा आहे की मिळालेला हे यश आमच्या सर्व कार्यकर्त्याच्या सामूहिक मेहनतीचं फळ आहे असं मी मानतो। आणि मुळात म्हणजे विदर्भामध्ये सुद्धा भारतीय जनता पक्षाचे मुख्यमंत्री असून सुद्धा विदर्भामध्ये भारतीय जनता पक्षाची पिछाड झालेली आहे, जो सर्व विदर्भाचा निकाल पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येईल। आम्हाला नक्की याचा आनंद आहे की हा जिल्ह्यात, चंद्रपूर जिल्ह्यात निर्भीड निर्विवाद मिळालेलं यश हे एक रेकॉर्ड ब्रेक आहे आणि त्याही पलीकडे जाऊन या जिल्ह्यात आम्ही सर्व मिळून जे काम करतोय, पक्ष संघटन आणि एकीचं बळ आणि कार्यकर्त्यांची ताकद, हे याचं संमिश्र प्रयत्न आहे, त्यामुळे मिळालेलं यश आहे। राज्यात कुठेतरी भाजपला मोठं यश मिळताना दिसत आहे।